तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुझं आमच्या चॅनलमध्ये. आणि आज आहे गटारी स्पेशल. गटारी स्पेशल. आणि इथे आपण मंडळी बघू शकतो. बाकीचे दोघं प्रॅक्टिकल आहेत. तर अचानक झालं, आपल्याला ऍक्च्युली अचानक झालंय. तर आता कॉलेजमध्ये आल्या कॉलेजमध्ये आले इथे उभ्या झालेल्या आहे. ते मेन आम्ही सांगतो. हो, तर आज मस्त गटारी ताव मारून होणार आहे. तर पुढे काय काय होईल, काय काय थ्रिल होईल हे तुम्हाला आम्ही नक्की दाखवू. हे आमचे हर्षद शिंदे आमचे फेवरेट सबस्क्रायबर आहेत. तर ठीक आहे, तर आता आपण भेटूया डायरेक्ट चिकन घेताना चिकनच्या शॉपवर. बाय बाय. चिकन घेऊन झालंय. चिकनचं पेमेंट आम्ही आता चिकन घ्यायला आलो. चिकन घेऊन आज आमची रेसिपी असणार आहे चिकन फ्राय आणि चिकन ग्रेव्ही गटारी स्पेशल. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एकदा. आता आपण आहोत अभिषेक किटे यांच्या घरी. येस. आणि मगाशी रेकॉर्ड नाही केलं, त्याच्यामुळे मला जरा अँगलचा जरा प्रॉब्लेम झाला असेल, पण जरा समजून घ्या प्लीज. जरा समजून घ्या. हा, समजून घ्या जरा प्लीज. नवीन ब्लॉगर आहेत. आणि आता चिकन बिकन तुम्ही बघितलं असेल आणलं. आणि आता आपण जाऊया जरा किचन मध्ये. चिकन आणले आहे गाईज. अनिश मर्चंट आहे आपल्याकडे. आणि हा बघा, हे इकडे खजिनदार साहेबांना कॉपीराईट बसेल. नाही बसणार. हा बघ बनवते. नुसता प्रोटीन आज नुसता प्रोटीन. गटारी 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 गटारी. तुम्ही बघितलं असेल आता तयारी मस्त चालू आहे. आणि बाकीचे दोन मंडळी आपल्या प्रॅक्टिकलला आहेत. जावा काय समजत तर काय नाही, तरी बसलेत एवढी इज्जत नव्हती काढायची तरी पण. आणि ते येईपर्यंत आम्ही जर तयारी करून ठेवतो चौघ जण. बाकी आता तुम्हाला दाखवू. गाईस शेफ काम करतात इथे अशा पद्धतीने. आणि हे इथे मस्तपैकी बोनलेस चिकन तयारीत आहे. सगळे मसाले बिसाले पण. आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय. काय दिलं आम्हाला पण माहित नाही. हे बटन बिया स्टॉक आहे जरा. हे आज साफ करायला लागते. एवढा ते बोलले तिथे साफ करून द्या आमचं. हो, अशा पद्धतीने हे काम चालू आहे. नाही अजून झालं ना. हो, सगळं झालेलं आहे आपलं काम. त्यात काय. आणि कॉर्नफ्लॉवर दही वगैरे पण आपलं आलेलं आहे अशा पद्धतीने. तर आपण थोड्याच वेळात लगेच सुरू करूया. दे अंदाजे टाक. अंदाजे टाक ना. एक आपलं चिकन अर्धा किलो आहे. ते अर्धा किलो का. अर्धा किलो. दोन बघा गाईस. म्हणून मी किचन सगळं नाही पडलं ना, पण ठीक आहे, जाऊ दे. गोळा कर आणि तुला काय झाडू देऊ की सांग ना काय पाहिजे. सांग काय पाहिजे. अरे 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 जाऊ दे. नको टाकू बाबा. हे पाहिजे. आम्ही भाऊ डिमांडला तर जाऊ. कपड्यांवर वाढले.
अभिची फोनची स्टोरेज भरली आहे चला घरी. तर सध्या तरी माझ्या फोनवरून काढतो आता. हे किती आहे बाबा, किती चमचे टाकतोय? आणि हे दोन चमचेच बस. हे आम्ही 20 रुपयाचं कॉम्प्लेन 10 रुपयाचं झालं. हे नाही खाली फुटलं ऍक्च्युली. बघ तेच बोलतोय ऍक्च्युली खरंच ते त्यांनी गाड बांधताना फोडलं. गाड बांधताना फुटलं. गाड बांधताना फोडलं त्यांनी. फोडला नाही, फुटला. आता मी मुद्दा दही अजून काहीतरी पाहिजे. अंड माकडा अंड आहे ना? अंडा आता फोडलंच ना, तेच घे ना. आता काय टाकतोय? अंड. हा एकच बस ना. गाईस पैसा एवढा आला ना बनकडे. आज आम्ही तुपामध्ये चिकन बनवणार, तेलामध्ये नाही. टाक तर आता. ओ शिट. अजून एक रसिक हो, थोडं मोबाईल स्विच होते, जरा क्वालिटी मध्ये फरक पडू शकतो. पण आजच्या ब्लॉग पुरतं समजून घ्या, कारण की अचानक भयानक काही मला रेफरन्स पण माहित नसताना आम्ही अचानक भयानक ब्लॉग बनवतोय. आणि असे प्लॅन म्हणजे अचानक भयानकच होतात. अर्पित शेठ आम्हाला जरा गायडन्स द्या. गाईड नको टाकू. आम्ही शेफ आहोत, हा पण आम्ही जरा शेफची आम्ही रेसिपी विसरून जातो. तर आम्हाला सांगा बरं. आवाज तुला नाही गॅस विजला. गाईस हे कट करा. गाईस गॅस विजला ना. गॅस तुझा पप्पा काय बरं. गॅस तो गाईस वाट नाही. गॅस तो गाईस सॉरी गाईस तो गॅस विजला. हे बघा. गाईज बोले तर आता आपलं झालेलं आहे. हे बघा त्यांनी गॅस चालू केलाय. मग अशी गॅस विजलेला गॅस. हा पेट्रोल तापला इथं तुमचं हे सगळा लावू का रे? टोप तसा मोठा बघ. पुरे का एवढा? ओके. पुरे आता हा दुसरा डोब तिथे आपल्या शिस्त आहेत. आणि हा तिसऱ्या डोब्याची तयारी, कारण की आमच्याकडे टोप नव्हता मोठा. आम्हाला असं तुम्ही बघू शकता परिस्थिती आमची. चाललंय हा व्लॉग झालाच पाहिजे. कडक झाला. बनवणारा कोण आहे? हा व्लॉग व्हायरल झाला पाहिजे. किती किलो आहे? किती किलो आहे? 1 किलो. बंद अशा पद्धतीने आपला भात झालेला आहे तयार. एकदम कमी केलास ना की तो बंद होतो. ते समजून घ्या. आपले ताट कसं दे? आणि आपलं चिकन इन प्रोग्रेस आहे. त्याच्यावरती ठेवायला सर्व. वा खमंग असा वास येतोय. तुपातलं चिकन भांडी घासण्याचं बोलव. भांडी घासणाऱ्यांना लवकर या. अशा पद्धतीने आपले 2 मेंबर आलेले आहेत. एक काम कर, डायरेक्ट ब्लॉग बाहेर पडणार. आणि ते अजून तर
परत एकदा नमस्कार. जसं की तुम्ही तयारी बघू शकता. थांबवा म्हणजे काय बघ ना. तर तुम्ही मस्त असं प्रवास बघू शकता चिकनचा. खूप चांगलं बनवणं चाललंय. हा मग काय ना मग बघितलं. तर हे आत्ता आलेले लोक आहेत. हे आता काम करतायत. पण भूक खूप लागले. ते मी खायला होते. हा पोरांना भुका एवढ्या लागल्यात की झाकणं भेटत नाही तिथं. पहिली गोष्ट त्याच्यावर आधीच झाकण होतं ते कुठे गेलं. हा हे काय ते मग हे झाकण ठेवलं. हळू तसंच ठेव. अरे खाऊ नको रे. हा बघा भाई. हा इथे आल्यापासून इथे बसलाय. जरा उठत नाही. हे टीसी सोडतच नाही. चांगली जागा भेटली. आणि हे बिचारी बिचारी ते चिकन करतायत. बिचारे दोघं शेफ आरती तागरे अनिश मलचंडे. मस्त चौकट जरा चौक आहे जरा. ताबे थांब केस बाजूला वास का घेतोय. बाबा ते नाही बोलत आहे. एवढं काढलं हात भाजल माझा. अर्धीपणी काढतो भाई. घरातून येऊ दे माहिती नाही. कडक एकदम कडक सुपर. मॅगी मसाला टाकला वाटतं. रिव्ह्यू आलेला आहे म्हणजे जेवण कडक झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मी कोको कोला घ्यायला चाललोय. काय बोलायचंय नाही पास ऑन कॅमेरा आहे ना बोलता येत नाही. ही गाडी बघा. पण ही गाडी ऑफ कॅमेरा बोलता येत आहे. ही गाडी तर बघा. हा अभिषेक किते अक्षता केबल्स यांच्या ओनरची ही गाडी. लोगो दाखव भाऊ. लोगो BMW. बास समाधान सुख समाधान शांती. आम्ही दुकानात आलेलो आणि दुकानात आल्यानंतर आम्हाला ही गोष्ट दिसली. ही तुम्ही बघू शकता. जर का तुम्ही आमचा व्लॉग बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला काहीतरी किस्सा आठवेल ह्याच्यावरून. हा किस्सा खूप या पॅकेट सोबत आमच्या खूप कहाण्या आहेत. आठवणी. प्रणव पाटील यांच्यासोबत. प्रणव पाटील ब्लॉग बघाल तेव्हा नक्की हसतच असाल अशी अपेक्षा. बापाचा बापा जरा एक वेळ काय वास आलाय यार. काय कडक वास आलाय. आणि मग परत सुगंध. आपल्याला काय बोलायचंय. आणि ही रेसिपी विनय बाबांनी सांगितली आहे. घरी जा तसंच घरी जा. आत्ता आलाय हा. सगळ्यांना माहिती. आत्ता आलाय हा. तुम्ही व्हिडिओ मध्ये पण बघितलं असेल. हा आत्ता आलाय आणि लगेच क्रेडिट घेतोय. तर अशा पद्धतीने आपलं फ्राईंगचं चालू आहे. मला कधी फ्राईंगचं सुधारलंय. आणि हा बघा काय करतोय तरी तू. कांदा कापतोय. कांदा चिरिंग कशासाठी करतोय. कशासाठी. कोशिंबीर रायता. वा पण हे इंटरेस्टिंग आहे. हे नसल्याशिवाय चव स्टार्टर इज मेन. आणि हा तिसरा टोप. अनप्लॅन प्लॅन. वा कडक आवाज कसला येतोय. आयुष्यात फक्त हाच आवाज ऐकूसा वाटतो. तुला दुसरे पण ऐकू वाटत. काही ठरलेला प्लॅन दुपारी एक्झिक्यूट करणं ही फक्त ताकद मुलांच्यात आहे. फक्त अभिषेक किते बोलला म्हणून हा प्लॅन सक्सेसफुल झाला. नाहीतर काय आमचं ठरलेलंच नव्हतं. त्यामुळे काय फक्त स्वप्न होतं.
स्वप्न होतं की अभिच्या घरात जाऊन फक्त जेवण बनवायचं, पण ते कधी जायचं ते माहिती कॉल केला, कधी जायचं ते माहिती नाही. सक्सेसफुल झालं. झटपट. लगेच रेसिपी पण सकाळी ठरली. उभ्या ह्याच्यात गटारी लास्ट डे सोने पे सुहागा बस. अशा पद्धतीने जेवण झालेलं आहे. आता वाजलेत 5. आता जेवण बघून झाले. 5 वाजलेत. काही खाऊन निघालोय घरातून. हा त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता खाल्लं. हो त्याने खाल्लंच नाही. केक खाल्लेला पण तो 1 चमचा आणि बाकी अख्खा केक कोणी खाल्लेला तुम्ही बघून घ्या. तो बघा. तोंड दाखवा जरा, तोंड तो बघा तो बघा तोंड दाखवा. अख्खा केक खाणारा बघा बनवून काय प्रणव पाटीलजी. आपल्याला काय म्हणणं लवकर आवरा. भूक लागले. आमच्या आधी काय लोक 2 तास आधी आलेत हा. आणि आत्ता झाल्या. तर तुम्ही विचार करा, यांचं म्हणणं होतं की नाही सगळे एकसाथ जाऊ. आम्ही 3:30 वाजता घरी इथे आलो आणि यांचं म्हणणं होतं की सगळे एकसाथ जाऊया. तर तुम्ही विचार करू शकता, आम्ही संध्याकाळी जेवणच घेऊन गेलो असतो. केक काढायला तोडतो लागतो. हा बघा तिकडे बस पाहिजे, इथे जागा नाही. तर काही 3:30 त्याला जवळजवळ 5:30 झाले. तर एवढा वेळ आम्ही थांबलोय. 2 तास आम्ही थांबलोय हा. अक्षरशः कोणत्या गोष्टीसाठी, तर या गोष्टीसाठी. तर या शांत बसणे खूप महत्वाचा कार्यक्रम होता इथे. तर कोणत्या गोष्टीसाठी आम्ही थांबलो तर तुम्ही बघा. आता आम्ही तुम्हाला दाखवतो कोणत्या गोष्टीसाठी आम्ही थांबलो होतो. एक एक गोष्ट बघा. वा वा. तुम्ही तो बोला. ऑर्डर वगैरे कुणी काय केलं नाही. हे सगळं अनिश वीज कंपनी त्या सगळ्यांनी घरी बनवलेलं आहे. अभिषेक किटे, एक टॉपिंग बघा या आणि आम्ही पण थोडासा हातभार अर्पित आगळे आणि स्वयं प्रणव पाटील. तर आता आणि मी पण आहे. मी पण आहे ब्लॉगर चॅनलचे मालक करता खूप इम्पॉर्टंट काम केलंय आमच्यासाठी. तर आता या जेवणाचा आम्ही आस्वाद घेतो. हो. तर भेटू नंतर पुढच्या क्लिप मध्ये. अशा पद्धतीने ताट सजलंय. तुम्ही बघू शकताय. मेहनतीने बनवलेलं आहे पोरांनी. बनवलेलं आहे. स्टार्टर वा. हा स्टार्टर जो काय मस्त आहे तुपाची चव लागते. तुपाची तूप. एक नंबर लागते. अप्रतिम म्हणजे मेहनतीची जे फळ आहे आम्हाला ते आता भेटलं. वा वा. लिंबू मारते. चौथा आहे. सेम हॉटेल अप्रतिम. हा आणि हे मेन गोष्ट घरचा की कुणी काही ऑर्डर केलेलं नाही काय नाही, सगळं स्वतः घरी बनवलेलं आहे. त्यात तर वेगळीच चव आहे. थोडस तिखट थोडस नमकीन लागतंय पण एक नंबर आहे. तर जेवण कमी पडलंय त्याच्यामुळे आता हे परत बनवत आहेत. जेवण मापात झालेलं, पण आमचे ते काही लोकांना जेवण एवढं आवडलं की त्यांनी पोट भरून ताट पुसून खाल्लं आम्ही एवढं. त्यामुळे या दोघांना कमी पडले. जेवण बनवल्यालाच भेटलं नाही. अरे हे काय विनय काय करतो इकडे, दृश्य काय हे तर काहीतरी नवीनच दिसतंय. गाईज म्हणजे हा कल्याणला राहतो, तर ह्याला आम्ही सांगितलं की बाबा जा तुला वेळ होईल जा. तो काय म्हणतो असं म्हणणं होतं की बाबा मी जेवलो तर माझा हात म्हणजे जेवण बनवायला काय मदत नाही केली मी, म्हणून माझा हातभार लागावा म्हणून मी भांडी घासतो. आम्ही त्याला बोललो की जा, आम्ही बोललो जा, तरी तो इथे थांबलाय. तर बघू शकता किती मेहनती आहे तो. बघू शकता तुम्ही किती मेहनती करतोय पोरगा. भांडी घासला नाही विनय. भांडी घासे तुम्ही. तर अशा पद्धतीने आजचा दिवस इथे समाप्त होतोय. स्पेशल कार्यक्रम संपलेला असं बोल. हा गटारी स्पेशल आजचा कार्यक्रम इथे संपलेला आहे. हा अचानक झालेला. हो अचानक बाहेर झालेला हा गटारीचा प्लॅन आज यशस्वीरित्या पार पडतोय. त्याच्यामुळे परत त्यांनी बनवलं. काय बघायचं बघा. हा ते पाठवलं.
पाठल हो ब्लॉग मध्ये घेतलंय तर लेमन राईस नियुक्त फ्राईड राईस लेमन राईसचा फ्राईड राईस झाला चव कशी हा तिचा पण रिव्ह्यू चव कशी आहे तर अशा पद्धतीने आपण नाही भांडी घासतोय तेव्हा विचार तर अशा पद्धतीने आपण आपला आजचा दिवस संपवूया हा आजचा दिवस संपवूया इथेच हा इथे लवकर ये. हा तर अशा पद्धतीने आपला आजचा दिवस संपवूया इथे अचानक बाहेर झालेला हा अचानक बाहेर झालेला हा प्लॅन इथे समाप्त येतोय कसा वाटला ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा येस आणि गमतीदार ब्लॉग आमच्याकडून तुम्हाला पुढे नक्की बघायला भेटतील हो काही सजेशन असेल तर तुम्ही ते पण कमेंट मध्ये टाका रेसिपी असतील नवीन ते पण टाका आम्ही तुमचे कमेंट वाचून ट्राय करू येस तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय